गुड इव्हनिंग फ्रेंड्स. श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर पुन्हा सर्वांचे स्वागत करतो. यापूर्वी 60+ इंग्लिश स्पोकनचे व्हिडिओ मी श्रीरंग चव्हाण या नावाने माझ्या श्रीरंग चव्हाण या यूट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत. पण आता प्रॅक्टिकलच्या स्वरूपात काही व्हिडिओ घेण्याचा आणि आपल्याला कृतीतून समजवण्याचा मी काहीतरी प्रयत्न करत आहे, जेणेकरून आपली इंग्लिश चांगल्या प्रकारे डेव्हलप होऊ शकते. कंडिशन ही आहे, जर आपल्याला इंग्रजी बोलायची असेल तर आपल्याला इंग्रजी वाचता यायला पाहिजे, लिहिता यायला पाहिजे. आणि जर आपल्याला वाचता येत असेल, लिहिता येत असेल तर ॲटोमॅटिकली आपण छोटे वाक्यांचे सेंटेन्स फॉर्मेशन आपण तयार करू शकतो. तर आपल्या हाताची ही 10 बोटं आहेत, लक्षात घ्या. आपल्या हाताची ही 10 बोटं आहेत. या 10 बोटांच्या मदतीने आपण दररोज 10,000 वाक्य तयार करू शकतो आणि 10,000 वाक्य प्रॅक्टिकली आपण बोलू शकतो. लक्षात घ्या, कारण वाक्य बनवण्यासाठी शब्दांची गरज असते. शब्दांची योग्य ती सांगड जर घातली आणि त्या शब्दांचा आपल्याला योग्य तो अर्थ माहीत असला पाहिजे. कारण की इफ वी डोंट नो द मीनिंग्स ऑफ वर्ड्स, हाऊ कॅन वी मेक सेंटेन्सेस. जर आपल्याला शब्दांचा अर्थ माहीत नसेल तर आपण वाक्य बनवू शकत नाही. तर बघा, या 10 बोटांच्या मदतीने आपण वाक्यरचना कशी बनवू शकतो. तर या 10 बोटं फार महत्त्वाची आहेत. तर आपल्याला वाक्य बनवण्यासाठी आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, दे म्हणजे तो ती ते, वी म्हणजे आम्ही, बॉय म्हणजे मुलगा आणि बॉईज म्हणजे मुले. तर या बॉयच्या जागेवर आपण राधा, मोहन, दीपक, सुनील, श्रीरंग कोणाचंही नाव घेऊ शकतो, राईट. तसंच बॉईज आपण म्हटलं तर हे अनेक वचने आहे. तर अशा प्रकारची बोटांच्या मदतीने वाक्य कशी बनवतात हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पुन्हा आपल्यासाठी रिवाइज करतो की यू कॅन कीप इन युअर माइंड अँड यू विल नेवर फॉरगेट. आपल्या मनात आपण ठेवू शकतात आणि कधीही विसरू शकणार नाही. बघा, पुन्हा सांगतो. आय म्हणजे मी, ही म्हणजे तो, शी म्हणजे ती, इट म्हणजे ते, यू म्हणजे तू, यू म्हणजे तुम्ही, दे म्हणजे ते त्या ती किंवा तो ती ते, वी म्हणजे आम्ही, बॉय म्हणजे मुलगा आणि बॉईज म्हणजे मुलं. तो विथ द हेल्प ऑफ दीज 10 फिंगर्स, या 10 बोटांच्या मदतीने यू पीपल आर एबल टू मेक व्हेरियस काइंड्स ऑफ सेंटेन्सेस. आपण अलग अलग प्रकारची वाक्यरचना बनवू शकतो. त्याच्यानंतर आय म्हणजे हाय, इज म्हणजे हाय, आर म्हणजे हाय, वॉज म्हणजे होता, वर म्हणजे होता. त्याच्यानंतर विल म्हणजे होणार, शाल म्हणजे होणार, कॅन म्हणजे शकतो, कूड म्हणजे शकला, मे म्हणजे कदाचित शकतो, माईट म्हणजे कदाचित शकला, राईट. हॅव म्हणजे माझ्याजवळ आहे, हॅज म्हणजे माझ्याजवळ आहे, माझ्या मालकीची आहे. त्याच्यानंतर शूड म्हणजे पाहिजे, मस्ट म्हणजे अवश्य केले पाहिजे, राईट. त्याच्यानंतर वूड म्हणजे करेन. त्याच्यानंतर नीड म्हणजे गरज आहे. डेअर म्हणजे काय, आपण हिम्मत किंवा धाडस केली पाहिजे. तर या अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत हे सहाय्यकारी क्रियापद आहेत. आता सहाय्य म्हणजे काय, मदत करणे. म्हणजे आय, ही, शी, इट, यू, वी, दे, बॉय, बॉईज अजून वगैरे वगैरे जे काही असतील, तर या शब्दांना ते वाक्य बनवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे त्यांना सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. कारण वाक्यामध्ये क्रियापदाशिवाय वाक्यरचना तयार होऊ शकत नाही. मग आता बघा, ॲम म्हणजे काय, इज म्हणजे काय, आर म्हणजे काय, वॉज म्हणजे काय, वर म्हणजे काय, हॅव म्हणजे काय, हॅज म्हणजे काय, मे म्हणजे काय, माईट म्हणजे काय, कॅन म्हणजे काय, कूड म्हणजे काय, शाल म्हणजे काय, शूड म्हणजे काय, नीड म्हणजे काय, डेअर म्हणजे काय, ऑट टू म्हणजे काय. ऑल द काइंड्स ऑफ वर्ड्स आय हॅव एक्सप्लेन. आता हे सगळे शब्द मी आपल्याला एक्सप्लेन केलेले आहेत. तर नाव देर इज अ टाइम टू मेक सेंटेन्सेस. आता वाक्य बनवण्याची वेळ आहे. बघा, आता आय, राईट,
बोला, आय एम अ टीचर म्हणजे मी शिक्षक आहे. एकच शब्द आपण सगळ्या वाक्यांमध्ये चालवणार आहेत, लक्षात घ्या. आय एम अ टीचर म्हणजे मी शिक्षक आहे. ही इज अ टीचर तो शिक्षक आहे. शी इज अ टीचर ती शिक्षिका आहे. इट इज अ टीचर ते शिक्षक आहेत. यू आर अ टीचर तुम्ही शिक्षक आहात. यू आर अ टीचर्स तुम्ही शिक्षक आहात. दे आर टीचर्स ते शिक्षक आहेत. वी आर टीचर्स आम्ही शिक्षक आहोत. बॉय इज अ टीचर मुलगा शिक्षक आहे. आणि बॉईज आर टीचर्स मुले शिक्षक आहेत. म्हणजे आपण टीचर शब्द घेतला. मग टीचर म्हणजे काय? टीचर, व्हॉट डू मीन बाय टीचर? टीचर म्हणजे शिक्षक. त्याच्यानंतर आपण आता इंजिनियर शब्द घेऊ. आय एम ॲन इंजिनियर मी अभियंता आहे. ही इज ॲन इंजिनियर तो अभियंता आहे. शी इज ॲन इंजिनियर ती अभियंता आहे. इट इज ॲन इंजिनियर ते अभियंता आहे. यू आर ॲन इंजिनियर तू अभियंता आहे. यू आर इंजिनियर्स तुम्ही अभियंते आहात. दे आर इंजिनियर्स ते अभियंते आहेत. वी आर इंजिनियर्स आम्ही अभियंते आहोत. बॉय इज ॲन इंजिनियर मुलगा अभियंता आहे. बॉईज आर इंजिनियर्स मुले अभियंते आहेत. म्हणजे पहिल्या वाक्यांमध्ये आपण टीचर शब्द घेतला, त्याच्यानंतर आपण इंजिनियर शब्द घेतला. आता अजून एक शब्द घेऊ. आय एम अ फार्मर मी शेतकरी आहे. ही इज अ फार्मर तो शेतकरी आहे. शी इज अ फार्मर ती शेतकरी आहे. इट इज अ फार्मर ते शेतकरी आहे. यू आर अ फार्मर तू शेतकरी आहे. यू आर अ फार्मर्स तुम्ही शेतकरी आहात. दे आर अ फार्मर्स ते शेतकरी आहेत. वी आर अ फार्मर्स आम्ही शेतकरी आहोत. बॉय इज अ फार्मर मुलगा शेतकरी आहे. आणि बॉईज आर फार्मर्स मुले शेतकरी आहेत. मग कधी टीचर, कधी इंजिनियर, कधी फार्मर, कधी डॉक्टर. आय एम अ डॉक्टर, ही इज अ डॉक्टर, शी इज अ डॉक्टर, इट इज अ डॉक्टर, या पद्धतीने. त्यानंतर मिल्कमॅन. आय एम अ मिल्कमॅन, ही इज अ मिल्कमॅन, शी इज अ मिल्कमॅन, इट इज अ मिल्कमॅन, यू आर अ मिल्कमॅन, यू आर अ मिल्कमेन, राईट. अशा पद्धतीने यू कॅन मेक सेंटेन्सेस. आपण हजारो वाक्य बनवू शकतो. पण ही वाक्य बनवताना त्या वाक्यांचा अर्थ आपल्याला कळला पाहिजे. एक गोष्ट लक्षात घ्या. फर्स्ट एव्हरीबडी विल स्पीक इन ब्रोकन इंग्लिश, राईट. अँड ब्रोकन इंग्लिश विल ऑटोमॅटिकली टर्न इन टू स्पोकन इंग्लिश. म्हणजे सुरुवातीला कुणीही अशी तोडकी मोडकी इंग्रजी बोलत असतं आणि ते तोडक्या मोडकी इंग्रजीचे रूपांतर ह्या बोलक्या इंग्रजीमध्ये होत असतं. मला हे सांगायचं आहे, नोबडी इज परफेक्ट इन दिस वर्ल्ड. इफ यू वॉन्ट टू इन्क्रीज युअर कॉन्फिडन्स तर स्टार्ट टू स्पीक इन इंग्लिश. सुरुवातीला चुका होतील, काही मिस्टेक्स होतील, सेंटेन्स पॅटर्न बदलेल, वाक्यरचना बदलतील, बट यू कॅन टॉक. तुम्ही बोलू शकता, राईट. आपण या जगामध्ये युनिक आहोत. वी आर युनिक. आपल्यासारखा आपण दिसतो, आपल्यासारखा आपण बोलतो, आपल्यासारखा आपण राहतो. मला एक सांगा, इज देअर एनी पर्सन हु इज इन द वर्ल्ड हु इज सीम्स अनलाइक अस? असा कोणता तरी एखादा व्यक्ती आहे का या जगामध्ये की जो आपल्यासारखा दिसतो, आपल्यासारखा बोलतो, आपल्यासारखा चेहरा आहे? नो. सो दॅट वी आर युनिक. त्यामुळे आपण युनिक आहोत. स्वतःला कमी समजू नका. इंग्रजीच्या लोकांनी बाहू करून ठेवलेला आहे बघा. बाहू म्हणजे काय? एक नैतिक भीती त्यांच्या मनात. तर यू कॅन रिमूव्ह दिस फिअर फ्रॉम युअर माइंड. ती भीती आपण आपल्या मनातून काढू शकतो आणि आपण इंग्रजी बोलण्याचा सराव करू शकतो. 100% बोलू शकतो ना आपण, राईट. म्हणजे इंग्रजी बोलण्यासाठी आय, ही, शी, इट, यू, वी, दे, बॉय, बॉयज ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पण त्या पलीकडे एम, इज, आर, वॉज, वर, हॅव, हॅज, मे, माइट, कॅन, कुड, डू, डज, डीड, शाल, शूड, विल, वूड, नीड, आउट टू, डेअर, जे काही उरले सुरले असतील या सगळ्या शब्दांचा अर्थ आपल्याला माहित असला पाहिजे. आणि एकंदरीत या सगळ्या शब्द किंवा या सगळ्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर झाल्या ना, आपण हजारो वाक्य बनवू शकतो. पण वाक्य बनवत असताना कोणत्या शब्दाचा अर्थ काय आहे आणि कोणत्या शब्दाचा अर्थ त्या शब्दाशी कोणत्या अर्थाने वापरला जात आहे, एकदा हे आपलं लक्षात आलं ना तर आपण इंग्रजी बोलू शकतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट, इंग्रजी शिकण्यासाठी बेसिक गोष्टी येणं फार महत्त्वाचे आहे. मग आता बेसिक गोष्टी म्हणजे काय? आपल्याला सुरुवातीला इंग्रजीची बाराखडी माहीत असली पाहिजे, राईट. मग इंग्रजीची बाराखडी माहीत असली तर आपल्याला स्वरांचं ज्ञान असलं पाहिजे. ए, ई, आय, ओ, यू काय असतं, बरोबर. मग त्याच्यानंतर प्रोनाउन्स, जसं मी तुम्हाला सांगितलं, आय, ही, शी, इट जे वगैरे असेल ते, या सगळ्या गोष्टी जर आपल्याला आल्या ना एकदा तर आपण इंग्रजी बोलू शकतो. लक्षात घ्या, अतिशय उत्कृष्टपणे इंग्रजी बोलू शकतो आपण. कोणत्याही प्रकारची भीती आपण मनात बाळगू नये.
बरोबर आहे की नाही? आपण बनवू शकतो ना. काय अडचण आहे आपल्याला? अडचण काय आहे? मग तुमच्या मनात असा प्रश्न असतील की शहरामध्ये जे विद्यार्थी असतात ते इंग्रजी बोलू शकतात, खेड्यामधले जे विद्यार्थी त्यांना इंग्रजी येणार नाही, असं काही नाही. असं काही नाही. प्रयत्न केला पाहिजे. आपण जर योग्य प्रयत्न केला ना तर आपण योग्य पद्धतीने आपला परफॉर्मन्स देऊ शकतो. तर यानंतरची जी काही वाक्य मी बनवणार आहे ते मी तुम्हाला सांगणार कशी बनवायची. तुम्हाला कृतीयुक्त बाय प्रॅक्टिकली मी तुमची प्रॅक्टिस करून घेणार आहे. काही अडचण नाही. आज मी काय शिकलो तुम्हाला लक्षात घ्या. हे सगळे याच्याविषयी व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, थेअरी प्लस प्रॅक्टिकल. पण आता फक्त मी एक प्रॅक्टिकल घेतो आहे की दॅट्स वाय यू पीपल कॅन इम्प्रूव्ह युअर इंग्लिश, की तुम्ही तुमची इंग्रजी म्हणजे त्याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते है ना, किंवा तुम्ही सुधारणा करू शकता. दॅट्स वाय आय एम टेकिंग प्रॅक्टिकल. त्यामुळे मी प्रॅक्टिकल रित्या तुम्हाला करून देत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 गोष्टींची माहिती दिली. एक म्हणजे आय, ही, शी, इट, राईट. दुसरी गोष्ट म्हणजे एम, इज, आर, वॉज, वर, नीड, आउट टू, शाल, शूड, विल, वूड जे काही असेल ते तुम्हाला सांगितलं. या 2 गोष्टी लक्षात ठेवा आणि काहीतरी छोटीशी वाक्य मी बनवून दाखवली तर त्या पद्धतीने आपण वाक्य बनवू शकतो. तर यानंतरच्या जे काही मी प्रॅक्टिकलच्या स्वरूपात जो काही व्हिडिओ बनवणार आहे तर याच्या नंतरच्या गोष्टी आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन या बटनावर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन अपलोड होणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात पहिले आपल्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. थँक्यू.